तर सर्वप्रथम आपल्या अकॅडमीतील लक्ष्मण पोळ यांची अहिल्यानगरमध्ये मध्यवर्ती बँकमध्ये क्लर्क म्हणून अंतिम निवड झालेली आहे। या मिळवलेल्या यशाबद्दल आपण सर्वजण एकदा त्यांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक अभिनंदन। आणि अकॅडमी पासून ग्रामीण भागातून आल्यापासून हे जे काही यश संपादन केलेलं आहे, हा जो काही त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे, हा आपण स्वतः त्यांच्या तोंडाने ऐकून घेऊया। त्यासाठी मी लक्ष्मण पोळ यांना विनंती करतो की आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचा प्रेरणादायी प्रवास सांगा। सत्काराला बोलवल्याबद्दल सरचे आभार। मी कधी असं डायरेक्ट स्टेजवर कधी गेलो नाही, पहिली वेळ आहे, त्याच्यामुळं मी काही भाषा काय अशी काही स्टँडर्ड नाही, खेड्यापाड्यातला जाऊ तुमच्या वाणी। तर माझा प्रवास म्हणजे आधी मी माझा परिचय देतो। माझं नाव पोळ लक्ष्मण उत्तमराव, कलगावचं आहे, खेड्यामधलं गाव तर माहीतच आहे, खेडेगावचं आहे माझं। तर माझी जी 10वी झालेली आहे ती 2014ला 10वी झाली। म्हणजे शिक्षण जे झालेले पहिली ते 7वी ते जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले। त्याच्यानंतर भांडेगावला होतो, 2014ला 10वी झाली। म्हणजे जिल्हा परिषद शाळेला पहिल्यांदा मराठी मीडियमला होतो, मराठी मीडियम झाली 7वीपर्यंत। 8वीला भांडेगावला सेमी इंग्लिश घेतली, सेमी काय कळायला घेतली, त्याच्यामुळं 10वीला 58% 60 पॉईंटच पडले। घरचे म्हणले बाबा आता तुझं वाया गेला नाही, कारण 58% 60 पॉईंट पडल्यामुळं मला काय सायन्स भेटलं नाही। मग घरचे नाराज झाले, मग म्हणले बाबा आता सायन्स भेटेल झालं, आर्टमध्ये आता काय करतो, शेतातच करणं। आता शेतात तर नाही करत, आर्ट घेतो पण शेतात करत नाही मग मला भांडेगावचं काढलं। त्याच्यानंतर अहमदपूरला शाळेमध्ये टाकलं, 12वीला आर्ट घेतलं, सायन्स देणे घेतली। मला सायन्सला 35च मार्क होते, काठावर पास झालो। सेमी घेतली होती त्याच्यामुळे, कारण इंग्लिशचा आणि माझा काही संबंध नव्हता, त्याच्यामुळे सायन्स काय शिकवायला हेच मिळ लागत नसतं मागे बसल्याच्या नंतर। मग मी 12वीला आर्ट घेतलं। घरचे म्हणले बाबा तू 10वीला नापास होता पास झाला, 35 पडले, तुला सायन्सला 1 मार्क कमी पडला, आता नापास झाला असता, डोरच गोळा लागली असते तुला। मग मी आर्टच घेण्याचा निर्णय केला, कारण सायन्स तर द्यायच नाही गेली। मग आर्ट घेतलं, आर्ट घेतल्याच्यानंतर मी अभ्यास केला। अभ्यास केल्याच्यानंतर माझी जेव्हा 12वी झाली 2016ला, 12वी झाल्याच्यानंतर मला 78% पडले, कारण मी तिथं अभ्यास केल्यावर का इकडे भांडेगावला अभ्यास केला नव्हता, त्याच्यामुळे कमी टक्के पडले होते 10वीला। 12वीला 78% पडले। त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन हिंगोलीमध्ये पूर्ण केलं आणि सरनं त्यांच्या मुलीच्या का मुलाच्या वाढदिवसानिमित्त 2018ला 15 जानेवारीला प्री बॅच काढली। त्या बॅचचा मी विद्यार्थी होतो सुरुवातीला। म्हणजे 12वी झाली मी लगेच क्लासेसला आलो, म्हणजे डिग्री काय मी काय रेग्युलर केली नाही, फक्त पेपरला जायचं। इथं आलो 2018ला, सरनं प्री बॅच ठेवली होती बरं का। त्या बॅचला कमसे कम 200 विद्यार्थी होते। सरचं नाही म्हणलं तरी त्या टायमाला 2-3 लाखाचं नुकसान होऊन फक्त बड्डे निमित्त लोक फटाके उडून बड्डे साजरे करतात, पण सरनं प्री बॅच ठेवली 200 विद्यार्थ्यांची। ती बी अशी नाही की मधात सोडली, मधात नाही, शेवटपर्यंत शिकवली बरं। मग त्याच्यानंतर ती बॅच केली, ती बॅच अशी लिहून घेतली। 15 जानेवारीलाच बड्डे होता सर, 15 जानेवारी। त्याच्यानंतर 2 दिवसात बॅच चालू झाली, ती बॅच मी पूर्ण केली। असं एक दिवस पण असं नाही की मी आलो नाही म्हणून। जे शिकवलं ते घरी जाऊन रिव्हिजन करायचं, म्हणजे काय लॅब वगैरे नव्हती त्या टायमाला। मग मी ती एवढी लिहिलेली आहे अशी पूर्ण म्हणजे मी ज्या दिवशी नाही आलो त्या दिवशी जे आले होते त्याच्याकडून मी लिहून घ्यायचो, पण बॅच लिहून घ्यायचो बरं का। त्याच्यानंतर मी 2018ला बॅच झाल्याच्यानंतर अभ्यास केला तर जागा वगैरे काही निघल्या होत्या, कारण माझ्या शरीरानुसार काही पोलीस भरतीचा विद्यार्थी नव्हतोच। त्याच्यामुळे वाटलं बाबा आपण आता इकडेच पाहू। त्याच्यानंतर आता इंग्लिशचे वांदे होते, कारण पुढातच आपले इंग्लिशचे वांदे होते, असं नाही स्पर्धा परीक्षा झाल्यावर। मग त्याच्यामुळं इकडे काय रिझल्ट येईने घेते। मग 2018ला बॅच झाल्यानंतर 19ला घरीच राहिलो, 20ला तर लॉकडाऊन पडलं। मग मी 2021ला परत येऊन बॅच लावली सरची। आता सर म्हणतात तुम्हाला एक बॅच शिवाय काहीच होत नाही, तुम्हाला 2 करावं लागतं। मग पहिले मी जेव्हा तुमच्याजवळ बसायचं, म्हणजे तुमच्या जागेवर बसायचो, त्या टायमाला वाटायचं सर पैशासाठीच म्हणतात का 2 बॅच करा, 2 बॅचचे पैसे द्या। ते चुकीचं आहे आपला विचार करणं। 2 बॅच केल्याशिवाय तुमचं काहीच होत नाही, ही गोष्ट ग्राउंडवर लिहून देतं सत्य आहे बरं का। मला वाटायचं सर पैशासाठी म्हणतात, पण तसं काही नाही बरं का। मग 2021ला बॅच केली, गोपाळे सर होते त्यावेळेस शिकवायला।
भोपाळे सर म्हणजे जीकेचे हिंगोली जिल्ह्याचे किंग मेकरच बरं का, जबरदस्त. कारण जीके असा विषय आहे ते कॉमेडी शिकवता येत नाही, पण त्या सरची एक कला आहे जीके विषय कॉमेडी शिकवता येईल. त्याच्यामुळं जीकेचा अभ्यास इथं वाचण्यापेक्षा भोपाळे सरच्या तोंडून जास्त होते बरं का, हे खरं आहे इतकं. त्याच्यानंतर सरची जी बॅच झाली म्हणजे सरनं जे शिकवलेलं आहे का, एवढं खरं सांगतो पोलीस भरतीला नाही, मी मध्यवर्ती बँक क्लर्कला होतो ना, जशाच तसे त्या नोट्समधले आता पण माझ्याकडे ते पेपर झालेले आहे ऑनलाईन, 3 उदाहरणं असे दाखवतो त्या मध्यवर्ती बँकेला सरच्या नोट्समधले, हे तितकंच खरं आहे. आणि मी त्या 3च मार्कावर लागलो बरं का, कारण ते कट ऑफ लागलेलं आहे त्याच्यामुळं मला ते 3 मार्क साथ दिली बरं का सर, 3 मार्क आहे. त्याच्यानंतर मी तुझी वही 2018ला लिहून घेतली होती, 2021ला पूर्ण बॅच केली परत तुमची. त्या बेसवर मग आता वय झालं होतं 22-23 वय झालं होतं माझं, डिग्री होऊन गेली होती. मग मी पेपर द्यायच्या आधी म्हणलं बाबा आता रिव्हिजन करावं, लॅब लाव. घरचे म्हणले बाबा आता किती वर्ष करतो. मग मी काय केलं, तुमच्या त्या नोट्सवर गावामध्ये 2 वर्ष नवोदय स्कॉलरशिपला शिकवलं, फक्त नोट्सच्या आधारावर मॅथ नवोदय आणि स्कॉलरशिपला शिकवलं. स्कॉलरशिपला मी म्हणजे असे काही 100 विद्यार्थी नव्हते गावामध्ये, 5-6. म्हणजे माझी इच्छा नव्हती त्याच्याकडून पैसे कमवायचे, फक्त आपलं रिव्हिजन होण्यासाठी बॅच घेतली बरं का. ते घरी राहून काय करावं म्हणलं, त्याला शिकवलं. 2 विद्यार्थी तिथेही झाले, स्कॉलरशिपला निवड झाली त्याची. त्याच्यानंतर लॅबला येऊन अभ्यास केला. तुमची नोट्स सर, तुमची नोट जी नोट्स आत्ता पण माझ्याकडे 2018ला लिहिली, आणखी हटली नाही ती. कम से कम मी 25 वेळ रिव्हिजन केली, एक गणित 25 वेळ, एवढं खरं आहे. आणि त्याच्यामुळं माझे बेस्ट आहे. आता माझी 10वी झाली, 10वी झाल्यानंतर मॅथ इंग्लिश म्हणत होतं ते तर समजलंच नाही. मग 12वीला तुम्हाला समज आला नाही, डिग्रीला तर विषयच नाही. जे मॅथ झालं का ते तुमचे उपकार आहेत बरं का सर. आणि आज मॅथ एवढं परफेक्ट झालेलं आहे माझं, 22 वेळ रिव्हिजन करून तुमची नोट्स आता मी तलाठीचा पेपर दिला, 25 पैकी 24 मार्क घेतले. त्याच्यानंतर ग्रामसेवकचा दिला, 15 पैकी 15 मॅथला मार्क. म्हणजे मॅथ एवढा स्ट्रॉंग पॉईंट झाला या पेपर दिला की मी त्या पेपरमध्ये पण या मध्यवर्ती बँकेचा इथं 15 मार्काचं मॅथ होतं, 15 पैकी मला 14. त्याच्यानंतर तुमचे नोट्स रिव्हिजन करून मी काय केलं, महाज्योतीचा फॉर्म भरला. महाज्योती असते संभाजीनगरला. तर मॅथ परफेक्ट असल्यामुळं मला फायदा झाला त्याचा. ते कसं झालं, आणि जीके सरचं असल्यामुळं जीकेचा पण त्याच्यात जशाच तसं जीकेचं उत्तर ते बघा, असं नाही की सर शिकवतात आपण दिलं सोडून लिहून घ्यायची, हर एक गोष्ट लिहून घ्यायची, ती 100% कामाला येईल. असं नाही की नुसतं लिहूनच घ्यायची, ती रिव्हिजन पण करावं लागेल बरं का. लिहिण्याला तुमचा अर्थ नाही, ती लिहिल्याच्या नंतर तुम्ही किती वेळा, असं म्हणतात की 2च वेळा रिव्हिजन करतो, 2 नाही, तुमच्या वस्तू होईल तेवढ्या वेळा रिव्हिजन करा. त्याच्यानंतर तुम्ही शिकवलेली जी बॅच आहे, बॅच झाल्याच्या नंतर मी रिव्हिजन केली ती बॅच आणि महाज्योतीचा पेपर दिला. महाज्योतीचा पेपर दिला, 100 मार्काचा होता, 72 वर कट ऑफ लागली होती, मला 79 पडले. परत तिथे महाज्योतीमध्ये म्हणजे काय असते, तिथं आपल्याला क्लासेस मोफत असतात, राहायला 6000 महिना असते. कारण मी इथं पोलीस भरतीचा विद्यार्थी असतो तर इथे राहिलो असतो. पण आता मी पोलीस भरती जमायला झाली, नंतर तलाठी ग्रामसेवकची तयारी करायला, चला जाऊ द्या, आता आपला नंबर लागला, जाऊ द्या. इथं नंबर लागायचे उपकार या सरचेच बरं का. म्हणजे काय परिस्थिती अशी नव्हती की मी 10,000 महिना द्यावा तिथं राहावं. या सरच्या बॅचमुळं मी तिथं गेलो, नाही तर मी कवाच बाहेर शिकायला गेलो नाही. परिस्थिती आपली हालाकीचीच आहे, असं काय मी काय श्रीमंत नाही का सर. 2-4 एकर वावर आहे, कोरडवाहूच वावर आहे, आता विहीर केलेली आहे, बस एवढंच आहे, बाकी काही नाही. त्याच्यानंतर इथं नंबर लागला, इथं क्लासेस केले तिथं पण तिथं गेल्यावर पण सरचीच नोट्स रेफर केली बरं का. परत मग सर तिथं त्या बॅचवर लागला काय निकाल, नाही, सरचीच नोट्स आणि सरचं जी आणि मराठी पण परफेक्ट होती, सरच शिकवत जाईल त्यावेळेला मराठी. मग त्याच्यानंतर मी इथं बॅच झाल्याच्या नंतर मी दिल्लीला फॉर्म भरला, कस्टमर सर्व्हिस असोसिएट या पदाचा. तर तिथं पेपर दिल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यानंतर दिल्लीला मी 8 दिवस होतो. त्यावेळेला सरचं मी स्टेटस पाहिलं होतं, दिल्लीला आलते सर, विमानामध्ये विमानतळावर स्टेटस पाहिलं तुमचं, मी तिथं दिल्लीला आले. तर मग तिथं झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यू द्यावा, इंटरव्ह्यूला गेलो, 8 दिवस दिल्लीमध्ये होतो.
त्याच्यानंतर 15-20 दिवसांना लिस्ट लागली, त्याच्यात निवड झाली. तिथं काय तब्येत साथ द्यायला घेतली आणि तिथं रूम भाडं होतं 7,000 आणि मेस 5,000. त्या गोरगरीबाईला काय झेपवायला घ्यायचं ते. त्याच्यामुळं मग पगार फिक्स आहे, अर्धे पैसे तिच्यात घालायचे, तेवढ्या लांब राहायचं. आणि ती तब्येत म्हणजे असं काय म्हणतात, रस्त्यानं जरी चालले तुम्ही एवढं 11 वाजता तर धुकेच. अरे म्हटलं हे जमत नाही. आपल्या खेड्यात म्हणजे शांत राहायची सवय. इकडे म्हणजे काय नुसतं पैसा आहे पण वातावरण दूषित आहे. म्हणलं तिकडे राहून मरायचं नको त्या वातावरणात. पण घरचे म्हणे एवढ्या लांब नको जाऊ म्हणे. घरी आलो. परत मी इंडियन ऑइलमध्ये सेक्रेटरी असिस्टंट या पदाचा फॉर्म भरला. गुजरातला पेपर झाला होता. त्याच्यामध्ये पण काय 67 मार्काची कट ऑफ होती, मला 74 होती. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत बरं. मस्त रिझल्ट आला म्हणजे हे काय भोपाळी सरकार प्रूफ आहे. हर एक रिझल्ट आलेला भोपाळी सरकार पाठवलेला आहे. म्हणजे जॉईनिंग लेटर इंडियन ऑइलचं पण आणि दिल्लीचं. आणि हे कालचं म्हणजे अहिल्यानगर मध्यवर्ती बँकमध्ये क्लर्क निवड झाली त्याचं पण पाठवलेलं आहे सरला माहिती आहे. असं नाही की घेऊन मी हे काय प्रूफ आहेत बरं का. मग त्याच्यानंतर त्या या गुजरातला निवड झाली. गुजरातला निवड झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट राहायचे आणि मी गेलो होतो बा पुण्याला IB चा पेपर द्यायला, इंटेलिजन्स ब्युरो. माझी इच्छा होती इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जायची. तर आतापर्यंत 3 पेपर दिले इंटेलिजन्स ब्युरोचे. 3 पैकी 1 निघाला होता त्या टायमाचा जेव्हा गुजरातचा निकाल आला होता. त्याच्यानंतर मी IB चा पेपर द्यायला गेलो पुण्याला. आणि पुण्याला गेल्याच्या नंतर मॅसेज आला मला गुजरातचा, बाबा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे उद्या, तुम्ही या. आता डॉक्युमेंट मी घरी मी पुण्यात न्यायचे गुजरातला. घरच्यांना म्हणलं कसं करू. आणि मी मुख्यचा पेपर द्यायला गेलो बरं IB चा पुढे निघालता मुख्यचा द्यायला. मग मी ठरवलं नेमकं काय करावं. इंडियन ऑइलमध्ये सेक्रेटरी असिस्टंटला डॉक्युमेंटला जावं का इकडे थांबावं. मग म्हणलं मग की आपली इच्छा होती IB मध्ये जायची इंटेलिजन्स ब्युरोमध्ये. मग मुख्यचा पेपर द्यायला गेलो. पण असं झालं की मुख्यला इंग्लिश नाही मुख्य आणि डॉक्युमेंटला तर मग बोलवलं नाही म्हणजे वेटिंगचं घेतलं. मग घरचे एवढे परेशान झाले. एक दिल्ली सोडली तिथं लागला होता म्हणजे तिथं डॉक्युमेंटला नाही गेला. आता तर विकत मागणी हां. आता तर माझ्याजवळ काय राहिलंच नव्हतं. मी एवढा टेन्शनमध्ये आलतो लय. आता काय करावं आता काय खरं नाही. परत आता संभाजीनगरला होतो 6 महिने झाल्याच्या नंतर आता आपली परिस्थिती एवढी नव्हती की घरचे 10,000 महिना पुरवतील. शेवटी इथं यावं लागलं मला हिंगोली जिल्ह्यामध्ये लॅबला. इथं आल्याच्या नंतर मी काही इकडे अकॅडमीच्या नोट्स म्हणलं रेफर केल्या नाही बरं का. मॅथ सरचंच आणि GK भोपाळीचं बस. इथं केल्याच्या नंतर पॅटर्न माहीत झाला होता की या मध्यवर्ती बँकमध्ये मी 2 फॉर्म भरले होते. चंद्रपूर मध्यवर्ती बँक क्लर्क आणि अहमदनगर मध्यवर्ती बँक क्लर्क. आणि त्याच्या आधी सांगायचं झालं PCS IBPS चे पेपर दिले बरं का मी. इंग्लिशचे वांदे असल्यामुळे मला निकाल नाही आला. मला तलाट्याला 144 होते. त्याच्यानंतर ग्रामसेवक 124 होते. असे नाही की मला मार्क येत नसत. अहो गणितात मला पैकीच्या पैकी बुद्धिमत्ता तर सोपीच जाते. त्याच्यानंतर मला मार्क इकडं तेवढे आले नाही जेवढे पाहिजे तेवढे. याला काय म्हणतात ग्रामसेवकला मला 124 यवतमाळला होते. माझा जर फॉर्म जर चंद्रपूरला असतो लागलो असतो 120 वरच लागेल. पण जास्त जागा असल्यामुळे मी तिकडे गेलो. लिस्ट इकडे कमी लागली. मग म्हणलं आता जाऊ द्या बांधायचीच कामं झाली आपली. मग अभ्यास चालू केला. अभ्यास म्हणजे मध्यवर्ती बँकेचा ज्यावेळेस अभ्यास चालू केला म्हणजे PCS IBPSचा नाद आता सोडून द्यावा, थोडं वेगळं पाहू. कारण आपली इंग्लिशची वांदे होती. मग काय केलं चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचा पेपर झाला. आणि सिलेबस पाहिला त्याचा मॅथ 15, बुद्धिमत्ता 10, बँकिंग 30ला होती कारण आपल्याला 20ला होतं. मग म्हणलं हे आपल्या टप्प्यातलं आहे. इंग्लिश 15लाच होती. इंग्लिश लय येत आहे सर तिकडं. मग आपले वांदे इंग्लिशचे असल्यामुळे जरा हे झालं. मग मी काय केलं इंग्लिशची बॅच लावली ऑनलाईन. मग एक चॅप्टर क्लिअर करत आलो. चंद्रपूरचा पेपर दिला. चंद्रपूरचा पेपर दिल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला मी एका मागे कटल्याच्या नंतर मग आता काय करावं म्हणलं बाबा. घरचे नाराज झाले. मित्र म्हणे बाबा तुम्ही तो बांधेच झाले म्हणे धागू नाही सोडायला कोंबलू लागले ते. मग काय करावं. त्याच्यानंतर म्हणलं याने सपोर्ट केला बरं का मित्र आहे ना. अहमदनगर आहे म्हणे अहमदनगरची तयारी कर म्हणे लागतोच. ठीक आहे म्हटलं. आता एका मार्गाने कटलं होतं म्हणल्यावर असे हारलो होतो मी. पण मित्राने बळ दिलं बरं कसं. मित्राने बळ दिल्याच्या नंतर अहमदनगरचा अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर
त्याची जी इंटरव्ह्यूला लिस्ट लागली 54वर मला 65 मार्क. मग म्हणलं बा 65 मार्क एवढा फटा आपल्यात ताण नाही. इंटरव्ह्यू होता बरं का तिथं. आणि एक गोष्ट की जे पेपर देतो ना आपण पेपर, ते अनुभव तुम्हाला कामी येते बघा समोर, ते कसं आलं ते तुम्हाला सांग. आता इंटरव्ह्यूचं आता आपण खेड्यापाड्यात राहणारे इंटरव्ह्यूला कधी पाहिलं आपण केव्हा गेलो, पण त्याच्या मला दिल्लीच्या इंटरव्ह्यूचा तिथं फायदा झाला. कसं जायचं, कसं बसायचं, कसं विचारायचं त्याला आधी, कसं 6 जणांचं पॅनल बसलं होतं. म्हणजे इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालं बोलवलं मला तिथं त्या पहिल्या नगरला बँकेच्या मुख्य शाखेला. तिथे इंटरव्ह्यू झाली. इंटरव्ह्यूला गेल्याच्यानंतर दररोज 200 विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू होता तिथे. त्या 200 विद्यार्थ्यांमध्ये गेलो मी इंटरव्ह्यूच्या दिवशी. सगळ्यात लहान मी. आज चांगले मोठमोठे 30 आणि 35चे विद्यार्थी दिसायले. म्हणलं आपलं काय खरं नाही गाडी आता याच्यामध्ये. स्टँडर्ड कारमध्ये यायले. तर मी रेल्वेने गेलो. 2 वाजता रेल्वे पोहोचली. अहिल्यानगरच्या स्टेशनला मी म्हणजे स्टेशनला झोपलो बरं का. असं नाही की लॉज पीच केली काही, स्टेशनला झोपलं कारण आपली परिस्थिती तशी. मग तिथे गेल्यानंतर लोक घिरीनं आहेत. जाऊ द्या येऊ द्या, आपला अभ्यास आहे ना. आणि त्यातल्या त्यात कट ऑफपेक्षा आपल्याला मार्क बऱ्यापैकी आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये 0 जरी पडले तर आपण लागतो, हे शुअर होतं. मग गेलो इंटरव्ह्यूला. इंटरव्ह्यूची काय तयारी करून गेलो. मॉक इंटरव्ह्यूसाठी नाही काय लावले होते, फक्त यूट्यूबला पाहायचं. गोपाळे सरला कॉन्टॅक्टमध्ये होतो. गोपाळे सरला बार विचारलं, सर इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, कसं करावं. गोपाळे सर सांगायचे, अहो तुम्हाला हिजीला अनुभव आहे म्हणे, एवढं भिवू नका तुम्ही, तरी मी तुम्हाला सपोर्ट करतो. बरं ठीक आहे म्हणलं सर. त्याच्यानंतर ते अनुभव मला तिथे काढण्याला तर इंटरव्ह्यूला बसल्याच्यानंतर त्यानं मला दुसऱ्याला 5-5 प्रश्न विचारू लागले, काढून देऊ लागले. मी बसल्याच्यानंतर म्हणजे पहिले ठोक्याला 5 पैकी 5 आले. 5 पैकी 5 आल्याच्यानंतर मग मला एकूण 12 विचारले सर प्रश्न द्यायला. 12 पैकी 9 आले सगळ्यात जास्त मला विचारले. कशामुळे विचारले की लहान आहे दिसायला, त्याला वाटलं बा, त्याला वाटलं की बाबा एवढे 5 पैकी 5 आले, हे काय बाटून दिसायले पण चांगलं दिसायले. मग तिथे गेल्याच्यानंतर त्यांना इंटरव्ह्यूला 5 मार्काचा इंटरव्ह्यू होता. 5 पैकी 3 मार्क दिले सर मला. बाकीच्याला 1 दिला. ते 3 मार्क एवढे हे झाले 65वर, म्हणजे 65वर कट ऑफ आहे बँकेचा क्लर्कचा. मला 68 मार्क आहे. आणि हे लागण्यासाठी यश जे झालेले खरे माझ्या मायबापाचे, भावाचे, आजी आजा, मला भेटलेले गुरुवृंद, शिक्षक आणि इतर परिवार, बस याच्या चरणी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अपयशामध्ये कधीच माणसानं खचून जायचं नाही. नसतं आपल्याला वाटतंय काय तुम्ही एक कॉमन टार्गेट ठेवलेले पहा मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई. अरे त्या पोलीस शिपायाच्या व्यतिरिक्त आणखी भरपूर काही पद आहेत. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमच्यासमोर लक्ष्मण पोळ आहे. तर त्यासाठी असं वाटू द्यायचं नाही की मला हा विषय जमत नाही, मला तो विषय जमत नाही. आणि त्याच्यात ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यामध्ये जी काही जिद्द चकाटी असती ही दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नसते. म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट करत असता ती काय करत असता, मनापासून करत असता. म्हणून यश सुद्धा तुम्हाला काय होत असते, मनापासून मिळत असते. पुनश्च एकदा आपण सर्वजण लक्ष्मण पोळ यांचं टाळ्याच्या गजरात हार्दिक अभिनंदन करूया.